फाईलचे, वन इज .py फाईल अँड वन इज .ipynb फाईल, राईट. आणि दोघं फाईल्स आपण VS कोडला रन करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण फोल्डर स्ट्रक्चर कसं क्रिएट करायचं, VS कोड कसं ओपन करायचं, VS कोडमध्ये पायथन फाईल्स कशा क्रिएट करायच्या, त्याला रन कसं करायचं, टर्मिनलवरती कसं रन करायचं, आपण या सगळ्या गोष्टी पहिल्या 2 लेक्चर्समध्ये पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक्सप्रेशन्स पाहिलेले. ठीक आहे. एक्सप्रेशन्समध्ये पायथनमध्ये काय काय व्हेरिएबल्स असतात, कॉन्स्टंट्स काय असतात, करेक्ट. नंतर आपण स्ट्रिंग्स पाहिलेत, इंटिजर्स पाहिले. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेटर्स पाहिलेत, प्रेसिडन्स पाहिलं, ऑपरेटर प्रेसिडन्स पाहिलं. ठीक आहे. इनपुट कसं करायचं, प्रिंट फंक्शन काय असतो. ठीक आहे. स्ट्रिंगचे फंक्शन्स पाहिलेत आपण, राईट. सो आतापर्यंत काय डाऊट्स? सागर, सुनीता, संजना, एनी डाऊट्स? नो सर. Okay, so we'll start with the next chapter, which is a conditional execution. Is my screen visible? Yes, sir. Okay, great. So conditional steps. So आपण Python language का यूज करतो? So as a data analytics point of view, we might need आपल्याला बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील, राईट. काही आपल्याला मेजरली मॅथमॅटिकल लॉजिक्स लिहायचे आहेत. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला डिपेंड्स ऑन काहीतरी एखादा आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट आला, त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करून त्याला डिकोड करून त्याचा आपण एक लॉजिक बिल्ड करतो. त्याच्यामध्ये काही कंडिशन्स असू शकतात. जर असं असेल तर हे स्टेटमेंट प्रिंट करायचं, जर असं असेल तर हे स्टेटमेंट प्रिंट करायचं. सो हे बेसिकली नॉर्मल लँग्वेजमध्ये काय झालं, कंडिशन्स, राईट. सो फॉर एक्झाम्पल आजची तारीख जर 30 जून आहे, ठीक आहे, तर 30 जूनच्या तारखेला मला लेक्चर 4 कंडक्ट करायचं, राईट. आणि 1 जुलैला मला लेक्चर 5 कंडक्ट करायचं आहे. तर ह्या 2 कंडिशन्स आहेत माझ्याकडे. सो याच्यामध्ये काय करेल, फर्स्ट कंडिशन मी चेक करेल की आजची डेट काय, राईट. सो आजची डेट जर 30 जून असेल तर लेक्चर 4 कंडक्ट करायचं. आणि जर आजची डेट 1 जुलै असेल तर लेक्चर 5 कंडक्ट करायचा. आणि दोन्ही डेट्स नसतील तर मला कुठल्याही लेक्चर कंडक्ट नाही करायचं, करेक्ट. सो असं काही आपण कंडिशन्स असतात. ठीक आहे. आपण ॲज पर द प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपण कंडिशन्स डिराईव्ह करतो. तुम्ही समजा जेव्हा लॉजिक शिकले असणार किंवा सिक्वलमध्ये पण तुम्ही काही क्वेरी शिकताना तुम्ही काही लॉजिक्स पाहिले असतील. ठीक आहे. असं असेल तर हे एक्झिक्यूट करायचं. ठीक आहे. जर ही कंडिशन असेल तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं, राईट. सो बेसिकली आपण सिमिलर वे कोडिंग लँग्वेजमध्ये पण आला आपण कंडिशनल एक्झिक्युशन्स म्हणतो किंवा कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणतो. सो कंडिशनल स्टेटमेंट स्टार्ट्स फ्रॉम इफ, राईट. इफ दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट इज करेक्ट देन एक्झिक्यूट दिस. सो याला पण थोडंसं ब्लॉक डायग्रामच्या मेथडने फर्स्ट अंडरस्टँड करू. ओके. सगळ्यांनी ब्लॉक डायग्राम्स पाहिले असतील, राईट. याच्या आधी कॉलेजेसमध्ये कोणाचा कॉम्प्युटर असेल किंवा बेसिक कॉम्प्युटर तुम्ही शिकलास ना, त्याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम काय असते, लॉजिक डायग्राम काय असते ते आपण पाहिले असेल. ओके. सो ब्लॉक डायग्राम स्टार्ट होते. पहिलं स्टेटमेंट इफ कंडिशन. ठीक आहे. सॉरी, पहिलं आपली लाईन आहे असाइनमेंट स्टेटमेंट, राईट. आपण असाइनमेंट स्टेटमेंट पाहिलेलं. असाइनमेंट स्टेटमेंट इज नथिंग बट असाइनिंग सम व्हॅल्यू टू युअर व्हेरिएबल, राईट. सो first is your assignment statement. Okay, it is a very much straightforward. So 5 ही एक व्हॅल्यू x व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार, राईट. सो नाव नेक्स्ट इज इफ. ठीक आहे. x इज लेस दॅन 10, याच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे, राईट. सो आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स पाहिलेले आहेत, राईट. लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन ऑर इक्वल्स टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू, राईट. इक्वल्स टू और नॉट इक्वल्स टू, राईट. सो आपण हे कंपॅरिझन ऑपरेटर्स पाहिलेले. तर सिमिलर वे मध्ये मेजरली कंडिशनल स्टेटमेंट्स मध्ये तुमचे कंपॅरिझन ऑपरेटर्स यूज होतात. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच काही ऑपरेटर्स यूज असतात किंवा बरेच काही कंडिशन्स यूज असतात. बट विल स्टार्ट विथ द बेसिक कंपॅरिझन. सो इफ एक्स इज लेस दॅन 10. ओके. सो कंपॅरिझन ऑपरेटरच्या वेळेस मी सांगितलेलं त्याचे आन्सर्स 2 टाईपमध्ये येतील. एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, करेक्ट.
So understand within a block diagram, if x is less than 10 question mark, we have two options, either yes or no. Correct? x ची व्हॅल्यू लेट्स अज्युम की इथं आपल्याला 5 व्हॅल्यू म्हणून माहित नाही. लेट्स फोकस ऑन ओनली दिस पार्ट. Okay, x value can be less than 10, can be equals to 10, or can be greater than 10, right? But right now what we have to check, whether x is less than 10 or not. Okay, so here we have only two options will come in the output, either true value or false value. True value means yes, false value means no, right? So every conditional statements, if statement works on the true value. Okay, if your condition is true, it will execute whatever the statements you will ask to execute. If it is false, it will skip that particular portion of the code. Okay, जर कंडिशन ट्रू असेल तर तुम्ही त्याला जे काही एक्झिक्यूट करायला सांगणार लाईन ऑफ कोड तो रन होणार. जर नसेल तर तो पार्ट स्किप करेल. ओके, सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड. सो कोडिंग लँग्वेज मध्ये याला आपण कसं लिहिणार? ओके, सो याच्यामध्ये पायथन मध्ये आपण ब्रॅकेट्स, कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज नाही करत. अदर लँग्वेजेस मध्ये आपण कर्ली ब्रॅकेट्स यूज करतो, स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज करतो कंडिशन्स लिहिण्यासाठी. देर आर एन नंबर ऑफ सिंटेक्सेस. बट पायथन मध्ये द ओनली सिंपल सिंटेक्स इज इंडेंटेशन. इंडेंटेशन काय असतं मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे जाऊन सांगेल. बट फॉर ॲज ऑफ नाव इंडेंटेशन इज नथिंग बट द टॅब स्पेस. ओके, सो युअर कंडिशन स्टेटमेंट स्टार्ट्स विथ इफ. Okay, if is your conditional statement, condition. Okay, then your condition, what your condition you want to keep, and the colon. Okay, so आता ही कंडिशन जेव्हा ट्रू असेल तेव्हा कोलन नंतर जी काही तुम्ही स्टेटमेंट देणार ते एक्झिक्यूट करेल, जरी कंडिशन ट्रू असणार तर. नसेल तर हा पूर्ण पार्ट स्किप करून तो नेक्स्ट कंडिशनला जाणार. ओके, अंडरस्टँडिंग बाय ऑन द ब्लॉक डायग्राम. ओके, जर कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट स्मॉलर होणार आणि देन नेक्स्ट जाणार. फॉल्स असेल तर प्रिंट स्मॉलर स्किप करेल आणि डायरेक्टली नेक्स्ट कंडिशन चेक करेल. ओके, yes sir. Okay, so let's debug the code now. First is assignment statement, x value is 5, right? So now checking the first condition, x is less than 10, true or false? True. True. So it will go within a block of the first if block, correct? So it will print smaller and a smaller print keller. Now next condition is x is greater than 20. Is it true or false? True sir. X is greater than 20. X की value 5 है. Sorry sir. False sir. False. Right? So हा next print bigger print करेल का? नहीं करणार. Because condition is your false. So तो print bigger statement skip करेल and directly next statement ला जाणार. Okay, and then your next statement is print finish. So तुमच्या आउटपुट मध्ये स्मॉलर आणि फिनिश फक्त हे दोन स्टेटमेंट प्रिंट होणार. ही कंडिशन फॉल्स असल्यामुळे तो हे स्टेटमेंट रन नाही करणार. ओके, गेटिंग द पॉइंट? Yes sir. Let's check on your conditional statements. Okay, if your x is equals to let's say 20. Okay, now आपण कोडिंग मध्ये लिहिताना सगळ्यात आधी काय करतो? if okay, we'll start with x is equals to 100. Okay, we are writing the first condition statement. Okay, so याच्यामध्ये मला काय करायचंय, मी एंटर दिला. एंटर दिल्यानंतर त्याने काय केलं, ऑटोमॅटिकली एक इंडेंटेशन घेतलं, म्हणजे एक स्पेस घेतली आणि देन तिथं माझा कर्सर आणला. राईट? सो इंडेंटेड ब्लॉक असं आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणतो. सो इंडेंटेड ब्लॉक इज नथिंग बट तुमचं पर्टिक्युलर स्पेस. ओके, सो इफ स्टेटमेंट रन होण्यासाठी तिथे एक ब्लॉक क्रिएट होतो. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही प्रिंट hello to conditional chapter
ओके, प्रिंट फंक्शन लिहिला. त्याच्यानंतर मी अजून एक प्रिंट फंक्शन लिहिणार. प्रिंट फर्स्ट कंडिशन इज ट्रू. सो असं आपण मल्टिपल स्टेटमेंट लिहू शकतो. जस्ट वी हॅव टू मेक शुअर की त्या ब्लॉकमध्ये ही सगळी स्पेस कॉन्स्टंट असेल. ओके, सो आता स्पेस कसं चेक करणार तुम्ही? आता स्पेस तुम्ही टॅब देऊन पण देऊ शकतात. ठीक आहे, स्पेस तुम्ही 1 2 3 4 स्पेस बार्स दिले मी तरी देऊ शकतात, राईट. बट द गुड प्रॅक्टिस इज टू यूज अ टॅब. ओके, आता मी इथं काय केलं, इथं मी समजा 2 स्पेस दिले तर इथं तुम्हाला तो इंडेंटेशन एरर थ्रो करेल, कारण की इथं एक्सपेक्टेड आहे 4 स्पेस, राईट. जर मी झूम केलं इथं 4 बारीक डॉट्स दिसतात तुम्हाला, विच मीन्स देर आर 4 स्पेसेस. आणि इथं जर मी सिलेक्ट केलं तर ओनली 2 स्पेस आहेत. ठीक आहे, अलाइन नाही आहे, राईट. सो त्यामुळे तो इंडेंटेशन एरर देणार. सो बऱ्याच वेळेस आपण फंक्शन राईट करतो, कंडिशनल स्टेटमेंट्स राईट करतो, त्या टाइमला जिथं पण कोलन आला तिथं तुमचं पायथन विल रन ऑन द इंडेंटेशन. मग तुम्ही फंक्शन्स यूज करा, कंडिशनल स्टेटमेंट्स यूज करा, लूपिंग स्टेटमेंट्स यूज करा किंवा क्लासेस यूज करा, एव्हरीथिंग on your Python will work on the indentation. Okay, so this is a very much important part. Okay, when you are writing the code. Okay, आता नॉर्मल इफ आहे त्यामुळे काय वाटत नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट मी लिहिला इफ x is not equals to 20. इथं मला काय एरर थ्रो करतो. Okay, print welcome, print second condition is true. Okay, असे मी 2 स्टेटमेंट्स राईट डाऊन केलेत, राईट. सो याच्यामध्ये टेल मी कोणती कंडिशन रन होणार. हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. ओके, First one will, sir. फर्स्ट वन रन होणार. दिस कंडिशन इज ट्रू. कंडिशन ट्रू आहे का? एक्स ची व्हॅल्यू काय 20 आहे. इज इट मॅचिंग विथ 100? False. फॉल्स आहे. ठीक आहे, सेकंड कंडिशन ट्रू आहे और फॉल्स आहे. हे काय तुमचं नॉट इक्वल्स टू ऑपरेटर, राईट. ही पण कंडिशन फॉल्स आहे. सो तुमच्या आउटपुट मध्ये काय येणार? काय येणार का? नाही, डायरेक्ट फिनिश होणार. फिनिश, राईट. इथं तुमचं काहीच प्रिंट होणार नाही, करेक्ट, कारण की दोघं कंडिशन्स फॉल्स आहेत. आता मी इथं नॉट इक्वल्स टू केलं आणि ठीक आहे, आता फर्स्ट कंडिशन ट्रू आहे, राईट. सो विल गेट आउटपुट hello to conditional chapter. First condition is true. Okay, now मी काय केलं, सेकंड कंडिशन पण ट्रू केली. या केसमध्ये काय होणार, दोघं इफ ब्लॉक्स एक्झिक्यूट होणार. ओके, सो तुमच्या कंडिशन स्टेटमेंट कसं रन करतं, इट विल चेक युअर कंडिशन इफ द कंडिशन इज ट्रू ऑर नॉट. ओके, इफ द कंडिशन इज ट्रू इट विल एक्झिक्यूट द ब्लॉक, इफ नॉट then it will skip the block. Simple. That is what this block diagram is also saying. Getting the point? Yes, sir. Okay, so comparison operators त्या दिवशी पाहिलेले आहेत आपण. less than or equals to, greater than or equals to, greater than or not equals to, right. याला आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स ही म्हणू शकतो किंवा बुलियन एक्सप्रेशन्स ही म्हणतो. ओके, बुलियन एक्सप्रेशन्स आर नथिंग बट विच गिव्स यू द रिझल्ट इन ट्रू और फॉल्स और येस और नो.
ओके. आणि कंपॅरिझन ऑपरेटर्स is majorly used within the conditional statements. So make sure की तुम्ही हे ऑपरेटर्स बाय हॅट करायची गरज नाही. दिस इज व्हेरी मच बेसिक. लाईक हा पुढचा कोण इज नथिंग बट लेस दॅन ऑर इक्वल्स टू सिम्पल आहे, राईट? करेक्ट? Yes, sir. ठीक आहे. सो नाव लेट्स सी द ऑपरेटर्स. ओके, हे तुमच्या इक्वल्स टू ऑपरेटर आहे, करेक्ट? हे ग्रेटर दॅन ऑपरेटर आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ऑपरेटर आहे, लेस दॅन ऑपरेटर आहे, लेस दॅन ऑर इक्वल्स टू अँड नॉट इक्वल्स टू, राईट? सो या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू 5 असल्यामुळे तुमचे सगळे कंडिशन्स ट्रू आहेत. 1 by 1 इज इक्वल्स टू 5, ग्रेटर दॅन 4 ट्रू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 5 ट्रू, लेस दॅन 6 ट्रू, less than or equals to 5 true, not equals to 6 true. सो तुमच्या ह्या केसमध्ये सगळे प्रिंट स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार. सो बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला इफ ब्लॉकमध्ये सिंगल स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल, ओके, सो आपण त्या कोलनच्या समोरच ते स्टेटमेंट लिहून देतो. ओके, सो आता इथं माझे 2 लाईन्स ऑफ कोड आहे. तर इथं मी काय करेल, ह्याच्या समोर एक लाईन लिहिली मी समथिंग, ठीक आहे, आणि नेक्स्ट लाईन मी काय करेल, मला ती ब्लॉकमध्ये नकोय, ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. बट ह्या केसमध्ये सेकंड लाईन एक्झिक्यूट नाही होणार, ती ब्लॉकमध्ये नाही जाणार. ओके, सो जेव्हा तुम्हाला एखाद्या कंडिशनमध्ये फक्त एक सिंगल लाईन एक्झिक्यूट करायची असेल, सो आपण डायरेक्टली त्याला कोलनच्या समोर पण लिहू शकतो. ओके, but always a good practice to write in the next line with the indentation. Okay, getting the point? जास्त कॉम्प्लेक्स नाही आहे, keep it simple. Getting the point, guys? Yes, sir. Yes, sir. So condition मध्ये now we get few technical terms: one-way decisions, two-way decisions, looping decisions. Okay, so it's nothing but simple. आता आपण जस्ट पाहिलेलं, ठीक आहे. दिस इज युअर ओके. सो हे जे स्टेटमेंट आहे सिमिलर तुमचं एक्झाम्पल आहे. एका इफ स्टेटमेंटमध्ये मी मल्टिपल प्रिंट्स टाकलेत किंवा मल्टिपल लाईन ऑफ कोड्स राईट डाऊन केलेत. ओके, सो जोपर्यंत इफ ब्लॉक करेक्ट आहे तोपर्यंत ह्या तिघा लाईन ऑफ कोड रन होतील. जर माझा ही इफ कंडिशन फॉल्स असेल तर तिघा लाईन स्किप करेल. ओके, सो नाव चेकिंग द आउटपुट्स. x इज इक्वल टू 5 असाइनमेंट स्टेटमेंट. नेक्स्ट प्रिंट बिफोर 5. ओके, इथं काय कंडिशन नाही आहे, ॲज इट इज प्रिंट करेल. नाव नेक्स्ट इज अवर कंडिशन स्टेटमेंट. हियर x इज इक्वल्स टू 5. The value of x is 5 means your statement is correct. So it will execute all the 3 lines. Is 5, is still 5, third 5, right? तिघा स्टेटमेंट्स प्रिंट केले. देन तुमचा इफ ब्लॉक इथं एंड झाला. जसं तुमचं इंडेंटेशन संपलं, ठीक आहे, इथं तुमचा इफ ब्लॉक एंड होतो. सो रिगार्डलेस ऑफ युअर कंडिशन नेक्स्ट लाईन इज गोइंग टू एक्झिक्यूट. ओके, प्रिंट आफ्टर 5, आफ्टरवर्ड्स प्रिंट बिफोर 6. ऑरेंज मध्ये जे आहेत ते तुमच्या कंडिशन ब्लॉक्स नाही आहेत. नाव नेक्स्ट कंडिशन इज x इक्वल्स टू 6. ओके, सो ह्या केसमध्ये काय होणार की ही तुमची कंडिशन फॉल्स आहे, करेक्ट. सो इफ ब्लॉक मध्ये जेवढे काही कोड्स लाईन्स असतील ते सगळे एक्झिक्यूट होणार नाही. सो इथं तुमचं एक्झिक्यूट झालं का? नाही. तो डायरेक्टली काय केलं त्याने, ब्लॉक स्किप केला अँड प्रिंट आफ्टरवर्ड 6, कारण की हे तुमच्या इफ ब्लॉकच्या बाहेर आहे. ओके, गेटिंग द पॉइंट? स्टार्टिंगला इंडेंटेशन समजणं, ब्लॉक्स काय असतात थोडंसं डिफिकल्ट जाणार जोपर्यंत तुम्ही स्वतः कोड राईट नाही करणार. ओके, सो दॅट्स द रिझन मी तुम्हाला प्रत्येक क्लास नंतर म्हणतो की जे काही क्लासमध्ये शिकलोय ते तुम्ही स्वतः लॅपटॉपमध्ये एक्झिक्यूट करून बघा. अँड आय एम गिव्हिंग द असाइनमेंट्स ॲज वेल. ठीक आहे, सो इट विल बी अ बॅकलॉग. जर तुम्ही
क्लास नंतरची प्रॅक्टिस स्किप केली तर. ओके, सो गेटिंग द technical definitions of indentation. Increase indent after an if statement or for statement. For is your looping. आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघणार आहोत व्हॉट इज अ फॉर स्टेटमेंट. ठीक आहे. मेंटेन इंडेंट टू इंडिकेट द स्कोप ऑफ द ब्लॉक. ओके, विच लाइन्स आर अफेक्टेड बाय द इफ और फॉर. रिड्यूस इंडेंट बॅक टू द लेवल ऑफ द इफ स्टेटमेंट और फॉर स्टेटमेंट इंडिकेट द एंड ऑफ द ब्लॉक. ओके, जे काही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं इट्स जस्ट इन द टेक्निकल लँग्वेज. ब्लँक लाइन्स आर इग्नोर, they do not affect indentation. Comments on a line by themselves are ignored with the regard with the indentation. आता ह्या दोन स्टेटमेंट काय म्हणतायत. ठीक आहे. आता मी इथे एखादी ब्लँक लाईन नोट डाऊन केली. ठीक आहे. सो इंडेंटेशन स्टील कंटिन्यू होणार. ठीक आहे. इथे इंडेंटेशन तुमचं संपणार नाही. जर मी इथं बॅक केलं तरच तुमचं इंडेंटेशन संपेल. ओके, इथं स्टील व्हॉट आय कॅन डू इज I can write anything. इथं मी अजून एक प्रिंट स्टेटमेंट देऊ शकतो. ठीक आहे. सो रिगार्डलेस ऑफ युअर एम्प्टी लाईन्स तुमचे इंडेंटेशन कंटिन्यू होणार अंटिल अँड अनलेस युअर नेक्स्ट लाईन स्टार्ट्स विथ द 0. ओके, आता याच्यामध्ये मी एखादी कमेंट पण टाकली, हॅलो समथिंग समथिंग मी काहीतरी टाईप केलं. ओके, सो इथं स्टील तुमचे इंडेंटेशन कंटिन्यू होणार regardless of your blank lines or comment lines. ओके, आता मी इथं हे इंडेंटेशन जरी काढलं, ठीक आहे, पण ती काय माझी कमेंट लाईन आहे. सो पायथन हॅश ची लाईन रीड करतो का नाही, ती डायरेक्टली स्किप करेल. सो स्टील तुमचे इंडेंटेशन इज कंटिन्युअस. ओके, सो तुमचं कमेंट लाईन आणि ब्लँक लाईन्स इंडेंटेशनला अफेक्ट करणार नाही. सिम्पल स्टेटमेंट. Okay, got the point? This is what these 2 points means, nothing else. You can buy at this definition, post you will receive the PDF. Okay, it's just a technical language. समजतंय थोडंफार, at least a bit. आपल्याला लक्षात काय ठेवायचं फक्त इफ स्टेटमेंट कसं राईट करायचं, त्याचं सिंटेक्स काय आणि कसं एक्झिक्यूट होतं. राईट. ओके, सो ब्लॉक्स व्हॉट आय मेंट इज दिस इज द ब्लॉक. जोपर्यंत तुमचं इंडेंटेशन हा तुमचा ब्लॉक असतो. ठीक आहे. ब्लॉक मध्ये पण तुमचा सब ब्लॉक बनवू शकतो. नाव त्याला आपण काय म्हणतो, नेस्टेड डिसिजन्स. ओके, सो व्हॉट इज अ नेस्टेड डिसिजन. हा माझा इफचा ब्लॉक आहे. याच्यामध्ये मी काय केलं, इफ x इज लेस दॅन 30. Okay, then print nothing something काहीतरी आपल्याला प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. सो तुमच्या याच्यामध्ये 2 ब्लॉक्स झालेत. ओके, राईट नाव विल स्किप खालचा इफ. ओके, लेट्स फोकस ऑन दिस एवढाच कोड. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुमचे 2 ब्लॉक्स आहेत. हा एक इफ स्टेटमेंट आहे, हा एक इफ स्टेटमेंट आहे. सिंपल लँग्वेज मध्ये म्हणायचं तर इफ मध्ये इफ. ओके, एका कंडिशन मध्ये दुसरी कंडिशन, जर एक कंडिशन ट्रू असेल, सेकंड कंडिशन पण ट्रू असेल, देन एक्झिक्यूट दिस. सो कंडिशन मध्ये कंडिशन. ओके, सो इट ऑल मॅटर्स विथ द इंडेंटेशन. ओके, सो माझा फर्स्ट ब्लॉक इज दिस मच, 1 2 3 4, लाईन नंबर 5th to line number 10. This is my first block. My second block is line number 7 and line number 8. इथे मी इंडेंटेशन रिमूव्ह केलं, माझा हा ब्लॉक संपला. ओके गाइस, गेटिंग द पॉइंट. सिंपल. जर याला रन करायचं असेल इथं मी 20 केलं. इफ x is equals to rather than that equals to 10 and is equals to 20. Okay, value is greater than 10
your value is 20. Okay, hello, and then first condition is executed. Okay, let me comment out this. Okay, now let's check with the xc value 20. Run केलं, value is greater than 10. Okay, condition is true. Your value is 20. Correct. Second condition, print hello. First condition is executed. आता मी तो value काय केली, 12 केली. Okay, so your first value, first condition true है, 12 is greater than 10, right? Your output is 10. Print, हे first statement print केलं, value is greater than 10. Next condition, x is equals to 20. ट्रू आहे का? नाही, फॉल्स आहे. सो त्यामुळे तो हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार नाही. सो तुमचं फक्त एवढं स्टेटमेंट एक्झिक्यूट नाही होणार. इवन तो तुमचं प्रायमरी ब्लॉक, याला आपण प्रायमरी ब्लॉक म्हणतो, हा तुमचा सेकंडरी कंडिशन झाली. प्रायमरी ब्लॉक, सेकंडरी ब्लॉक, याच्यामध्ये अजून एक इफ राहिला. इफ x is not equals to 20, print value is not 20. सॉरी, याला 20 नाही, आपण ही कंडिशन कधीच एक्झिक्यूट करणार. व्हॅल्यू इज नॉट 18 लेस दॅन इक्वल्स टू 20. ठीक आहे. सो इथे आपल्याला चेक करायचं आहे. आता ह्या केसमध्ये काय होणार की ही एक्झिक्यूट झाला होणार, कारण की 20 पेक्षा 12 लेस दॅन आहे. करेक्ट. तर मी इथं 18 केला, नाही सॉरी 12 केला. ठीक आहे. सो दिस इज अ प्रायमरी ब्लॉक एक्झिक्यूट होणार. व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 20, सॉरी 10. देन लेस दॅन ऑर 20, your value is less than 20. Okay, correct. Second block, secondary block run झाला. Now your tertiary block is also true. Value is not 18, right? हे पण execute होणार आणि then print hello. Correct. So primary, secondary, tertiary block 1 by 1 कंडिशन मध्ये रन करायचं. ओके. सो याला आपण काय म्हणतो, नेस्टेड डिसिजन्स किंवा नेस्टेड लूप्स. एक कंडिशन मध्ये दुसरी कंडिशन, त्याच्यामध्ये देअर कॅन बी मल्टिपल कंडिशन्स. ओके. अंडरस्टँडिंग बाय ब्लॉक डायग्राम. दिस इज युअर ब्लॉक डायग्राम. ओके, गेटिंग द पॉइंट. याच्यामध्ये कन्फ्युजन काही नाही. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल कंडिशन स्टेटमेंट्स राईट करणार होतं तेव्हा म्हणणार सर हे काय सोपं होतं. नेक्स्ट मध्ये आधी इनर कॉलम गेला तो म्हणत आउटर कॉलम प्रोसेस करायला. कसा नेस्टेड डिसिजन मध्ये? सी, तुमचे पायथन कोड कधी पण लेफ्ट टॉप टू बॉटम एक्झिक्यूट करतो. ओके, 1 by 1, आणि इट ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम द लेफ्ट अनलेस अँड अंटिल इज असाइनमेंट स्टेटमेंट. सो तुमचे कुठलेही ब्लॉक असू दे, तो फर्स्ट लाईन पासून एक्झिक्यूट करेल. लेट इट बी द सेकंड ब्लॉक और फर्स्ट ब्लॉक. ओके. सो फर्स्ट जी काही कंडिशन येणार ती एक्झिक्यूट करेल. फर्स्ट कंडिशन ट्रू असेल तर त्या ब्लॉक मध्ये जाणार. त्याच्यामध्ये अजून एक कंडिशन असेल, जर ती ट्रू असेल तर सेकंडरी ब्लॉक मध्ये जाणार. ओके. जर सेकंडरी ब्लॉक कंडिशन ट्रू नसेल, आता ह्या केसमध्ये काय होणार, या केसमध्ये सेकंडरी ब्लॉकच फॉल्स आहे. करेक्ट. सो थर्ड ब्लॉक पर्यंत तो पोहोचणारच नाही. ओके. इवन दो ही कंडिशन ट्रू आहे, राईट, बट तुमच्या त्याच्या आधीची जी पॅरेंट ब्लॉक आहे तीच फॉल्स आहे, राईट. सो तुमचं व्हॅल्यू इज नॉट 18 हे एक्झिक्यूट होणारच नाही, कारण की तुमची त्याच्या आधीची प्रायमरी कंडिशनच फॉल्स आहे, राईट. सो ऑलवेज एक्झिक्यूट 1 by 1. ओके.
आता तुम्हाला वाटते सर जर ही कंडिशन ट्रू आहे, राईट, 25 इज नॉट इक्वल टू 18, बट त्याच्या आधी अजून एक कंडिशन आहे ना, दिस कंडिशन इज डिपेंडंट ऑन दिस कंडिशन. जर ही ट्रू असेल तरच ही लाईन चेक करेल. करेक्ट. दिस इज अ डिपेंडन्सीज. अदर लँग्वेज मध्ये म्हणायचं असेल तर दिस इज डिपेंडंट ऑन दिस, दिस इज डिपेंडंट ऑन दिस. ओके. येस सर. जर तुम्हाला असं कळत नसेल तर सिंपल ब्लॉक डायग्राम बनवायचे, राईट. आता ही कंडिशन चेक करण्यासाठी हे कंडिशन ट्रू होणं गरजेचं आहे, राईट. इथून ते इकडे जाणार का? असा वे आहे का इकडून इकडे जायचं? नाहीये, राईट. सो इट विल ऑलवेज गो इन दिस पर्टिक्युलर फॅशन. ओके. नाउ two-way decisions. Okay. So two-way decisions is nothing but your if-else statement. Okay. जर मला इथं असं एक स्टेटमेंट लिहायचं आहे, जर ही कंडिशन ट्रू असेल तर काहीतरी एक्झिक्यूट करायचं, आणि जर फॉल्स असेल तरी मला काहीतरी एक्झिक्यूट करायचं. प्रिंट व्हॅल्यू the condition is false, आणि इथे मी लिहिणार कंडिशन इज ट्रू. ओके. सो मला इंडिकेट काय करायचे? कंडिशन ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स. ओके. सिंपल स्टेटमेंट आहे, राईट. मला फाइंड आउट तेच करायचं आहे ना, की मला हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे, कंडिशन दिलेली आहे, ती ट्रू असेल तर ट्रू प्रिंट करायचं, फॉल्स असेल तर फॉल्स प्रिंट करायचं, राईट. सिंपल इंग्लिश लँग्वेज मध्ये. गाइस, येस और नो? येस सर. येस. ठीक आहे. सो आता मी एक्स ची व्हॅल्यू 25 दिली. सो फर्स्ट कंडिशन तुमची ट्रू आहे का? ट्रू आहे और फॉल्स आहे? इथं प्रिंट काय करणार तो? फॉल्स. ट्रू. 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 ट्रू आहे का फॉल्स आहे? डिसाइड करा. ट्रू. पक्का लॉक किया जाए? 25 ना सर. ट्रू है. X is 25. Yes. Right. So let's ask the Python. Condition is true. Right. Now X ची value is 5. Now tell me, condition is true or false? False. False. Just check. Condition is false. Correct. So if else statement is nothing but your two-way decision. टेक्निकल टर्म्स मध्ये त्याला टू वे डिसिजन्स म्हणतात. आपल्या लेम लँग्वेज मध्ये म्हणायचं असेल, जर कंडिशन ट्रू असेल तर काहीतरी एक्झिक्यूट कर, फॉल्स असेल तर काहीतरी एक्झिक्यूट कर. इफ और एल्स, जर किंवा तर. मराठीमध्ये आपण म्हणतो ना जर तरची लँग्वेज. करेक्ट. जर कंडिशन ट्रू असेल तर काहीतरी प्रिंट करायचं, तर फॉल्स असेल तर तर. करेक्ट. गाइस, सिंपल मराठी मध्ये एक्सप्लेन केलंय. जर लँग्वेज कळते ना? समजलं. अंडरस्टूड. ठीक आहे. सो यालाच टेक्निकल मध्ये टू वे डिसिजन्स. मी इंटेन्शनली डेफिनेशन मध्ये नाही जाते. आय नो यू गाइस कॅन रीड इट आउट अँड बाय हार्ट. आय डोंट वॉन्ट टू गेट इट बाय हार्टेड. ओके. हे तुम्ही स्वतः करू शकतात. सो म्हणून आय एम जस्ट एक्सप्लेन द कन्सेप्ट. जर नसेल कळत, इफ यू वॉन्ट मी टू एक्सप्लेन द डेफिनेशन्स ॲज वेल, देन टेल मी अकॉर्डिंगली. व्हॉट डू यू वॉन्ट? डेफिनेशन टू बी एक्सप्लेन्ड or only logics to be explained, or both? Hello guys, मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारलाय, पायथनला नाही विचारला. बोथ घ्या सर. दोघं घेऊ? Yes, Okay. sir. So two-way decision. Sometimes we want do one thing if a logical expression is true and something else if the expression is false.
Just what I said. If your condition is true, your code has to be executed something. If your condition is false, then it should execute something. Initially काय होतं, जर तुमची कंडिशन ट्रू असेल तरच एक्झिक्यूट करायचं, राईट. जर ती फॉल्स असेल तर तो ब्लॉक कम्प्लिटली एंड करायचा, राईट. बट रिगार्डलेस ऑफ द कंडिशन इज ट्रू और फॉल्स, इट विल प्रिंट समथिंग. ओके. सो याचा सिंपल कोड आहे जो मी आता दाखवलेला. ठीक आहे. जर व्हॅल्यू एक कंडिशन ट्रू असेल तर काहीतरी प्रिंट करेल, एल्स नथिंग. ओके. नाउ आय वॉन्ट मल्टिपल डिसिजन्स टू बी एक्झिक्युटेड. ठीक आहे. आता इथं मी काय एकच कंडिशन देतो, राईट. बट मला मल्टिपल कंडिशन्स हवेत. ओके. सो त्याच्यासाठी इफ स्टेटमेंट, एल्स इफ आणि एल्स. ठीक आहे. एल्स इफ आपण शॉर्टकट मध्ये एलिफ लिहितो, एल्स इफ. ठीक आहे. एल्स इफ x is equals to okay, t false असायला पाहिजे, is less than 8. Print value is less than 8. Value is greater than or equal to 10. Value is 9. Is 8 or 9. Okay. सो आता फर्स्ट व्हॅल्यू x5 आहे. ठीक आहे. सो तुमची फर्स्ट कंडिशन ट्रू आहे का? इज इट ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 10? नो. No. इज इट लेस दॅन 8? Yes. Yes. राईट. सो व्हॉट विल बी द आउटपुट? व्हॅल्यू इज लेस दॅन 8. Less than 8. True. करेक्ट. सो व्हॅल्यू इज लेस दॅन 8. नाव जर मी व्हॅल्यू इज 12. ठीक आहे. सो जर माझी व्हॅल्यू, सो बेसिकली एल्स इफ वर्क्स ऑन द कम्प्लीट ब्लॉक मध्ये तो एकदा एक्झिक्यूट करेल. ओके. जरी आपण इथे 2 कंडिशन्स दिलेले आहेत, राईट. बट ऑल दिस 2 कंडिशन्स अँड डिफॉल्ट कंडिशन. ठीक आहे. आपण एल स्टेटमेंटला डिफॉल्ट कंडिशन म्हणतो. ठीक आहे. सो त्या ब्लॉक मध्ये काहीतरी त्याला प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. आपण पहिले काय पाहिलेलं, जर तर. ठीक आहे. त्या ब्लॉक मध्ये पण काहीतरी प्रिंट करेल, इव्हन तो कंडिशन तुमची ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, डिपेंड्स ऑन कंडिशन, तुम्हाला तो आउटपुट देणार. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 कंडिशन्स आहेत. ठीक आहे. सो तो 1 by 1 चेक करेल. ओके. त्याने फर्स्ट कंडिशन चेक केली, फॉल्स आहे, तर तो सेकंड कंडिशन चेक करेल. ओके. आणि ह्या केसमध्ये दोघं कंडिशन जर फॉल्स असेल तर तो डिफॉल्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. एल स्टेटमेंटला आपण अदर लँग्वेजमध्ये डिफॉल्ट स्टेटमेंट म्हणतो. ओके. सो ह्या केसमध्ये 12 आहे, तर तो फर्स्ट कंडिशन, ओके, याला मी चेंज केलं, ग्रेटर दॅन 8 इज ग्रेटर दॅन 8. ओके. सो याच्यामध्ये तो काय करेल, फर्स्ट कंडिशन ट्रू करून दिली त्याने, राईट. तर तो ब्लॉक डायरेक्टली एंड करेल. इव्हन तर तुमचे सेकंड कंडिशन ट्रू असेल तर तरी तो एक्झिक्यूट करणार नाही, कारण की तुमची त्याच्या आधीची कंडिशन ट्रू होऊन गेलेली आहे. ऑलरेडी ब्लॉक एक्झिक्यूट होऊन गेलेला आहे, राईट. सो इव्हन तो आता याच्यामध्ये तुम्हाला दोघं कंडिशन ट्रू आहेत, राईट. 12 इज ग्रेटर दॅन 10 अँड 8 ॲज वेल, राईट. अरे हा ना बोलो. Yes. Yes. Yes, sir. बट ह्या केसमध्ये तुमचं किती प्रिंट स्टेटमेंट रन होणार? 1, Only 2 one. का 3? एकच. कुठला वाला? First वाला value is greater than or equal to 10. करेक्ट. गॉट द पॉइंट. सर हे सॉरी सर, हे इफ आणि एल्सच्या मध्ये डिफरन्स काय आहे पण? ओके. एल्स मध्ये, आता एल्स मध्ये काय, जर तुमच्या दोघं कंडिशन फॉल्स झाल्या,
तर तो डायरेक्टली एल्स प्रिंट करेल. पण एल्स इफ मध्ये काय करतो, अजून एक कंडिशन चेक करतो तो. म्हणजे डिफॉल्ट मध्ये पण कंडिशन चेक करेल. जर ही नसेल तर ही कंडिशन चेक करेल, ही नसेल तर एल्स मध्ये जाणार. एल्सच्या समोर आपण काय कंडिशन लिहिली आहे का? नाही, म्हणून तो डिफॉल्ट म्हणून तुम्ही कन्सिडर करताय. करेक्ट. जर इथं मी अजून एक एल्स इफ दिला, ठीक आहे, एक्स इज नॉट इक्वल्स टू 0, याच्यामध्ये डिफॉल्ट स्टेटमेंट आहे का? जर तिघ कंडिशन फॉल्स झाल्या माझ्या, तर काही प्रिंट होणार का? नाही होणार. राईट. सो त्यासाठी आपण एल्स स्टेटमेंट यूज करतो. ओके सर. सो आता जर एक्स ची व्हॅल्यू 9 असेल तर काय प्रिंट होणार? फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड प्रिंट, थर्ड सेकंड. ट्रू आहे सर. Second statement. सेकंड ट्रू आहे. येस. राईट. Yes. फर्स्ट स्किप करेल, सेकंड एक्झिक्यूट करेल. राईट. या केस मध्ये एल्स प्रिंट करणार का तो? नाही, कारण की ऑलरेडी एक कंडिशन ट्रू होऊन गेलेली आहे. येस सर. येस, करेक्ट. आता इथं मी 8 प्रिंट केला, एक्स ची व्हॅल्यू 8 आहे. तर आता काय एक्झिक्यूट करेल तो? आउटपुट काय येणार? एल्स प्रिंट करेल तो डिफॉल्ट व्हॅल्यू इज 8 or 9. राईट. दोघं कंडिशन फॉल्स झाल्या तर तो डिफॉल्ट स्टेटमेंट रन करेल. आणि सर त्या जागी ग्रेटर दॅन इक्वल टू आलं तर तेव्हा मग कुठे? एक्स पहिलेच आहे ना, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 8 वरती जो थर्ड नंबरचा लाईनला. थर्ड नंबरच्या लाईनला इथं अजून एक एल्स इफ आला. नाही, थर्ड नाही, 1 2 3 नाही का सुरुवातीला? हा इथे. हा. ओके, मला स्टेटमेंट सांग, एक्स ची व्हॅल्यू काय द्यायची तुला? एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 8. तेव्हा मग तो डायरेक्ट एल्स घेईल की किंवा इल फेस म्हणजे काय घेईल तो तेव्हा? मग एक्स ची व्हॅल्यू सांग मला, तू काय विचार करतोय? 8 असला तर तो एल्स प्रिंट करेल. राईट. 9 असला तर काय प्रिंट करणार? एल्सच घेईल तो. का? कारण की तिथं ग्रेटर दॅन इक्वल टू कन्सिडर करून तो डायरेक्ट एल्सलाच जाईल ना तो. नाही, तुझी कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू. 9 इज ग्रेटर दॅन 8 ना. हो. सो ही लाईन एक्झिक्यूट करेल, एल्सला का जाणार? तुझी फर्स्ट कंडिशन फॉल्स झाली आहे, बट सेकंड कंडिशन आहे ना. फर्स्ट बॅकअप तुझा फेल झाला, हो, बट सेकंड बॅकअप आहे ना तुझ्याकडे. हो. फ्लाईट मध्ये 2 इंजिन असतात, एक फेल झालं तर सेकंड चालतं. वरच्या दोन्ही पैकी एक जरी कंडिशन ट्रू आली तर तो डायरेक्ट जाणारच नाही खाली. करेक्ट. म्हणजे पूर्ण ब्लॉक मध्ये, ठीक आहे, तो काहीतरी एक प्रिंट करेल आणि काहीतरी एकच एक्झिक्यूट करेल, 2 एक्झिक्यूट करणार नाही. आता मी इथं 12 प्रिंट केलं, ठीक आहे, तर माझ्या दोघं कंडिशन ट्रू आहेत. 8 पेक्षा पण मोठा आहे, 10 पेक्षा पण मोठा आहे. करेक्ट. येस सर. बट याच्यामध्ये तरी जी पहिली कंडिशन चेक होणार, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. ओके. एकतर पूर्ण ब्लॉक मध्ये तो एकच रन करेल, त्याच्यामध्ये पण जो पहिला आला तो जिंकला. ओके. गॉट इट. सो याच्यामध्ये तो फक्त फर्स्ट कंडिशन रन करेल, सेकंड कंडिशन जरी ट्रू असेल तरी तो स्किप करेल त्याला. ओके. येस सर. ओके, अजून काही कन्फ्युजन आहे? नो सर. डाउट सॉल्व झाला, राईट? येस सर. हो सर. पक्का आगे बढ़ा जाए? यस सर. 1 वे डिसिजन, 2 वे डिसिजन, मल्टी वे डिसिजन, नेस्टेड लूप्स, 4 कन्सेप्ट पाहिलेत आपण कंडिशन्स मध्ये.
राइट? Yes, sir. कुठले कुठले 4 होते हैं? अरे बोलो भैया. If statements, हाँ, nested if, ओके. त्यानंतर if else, टू वे डिसिजन. टू वे डिसिजन, if else आणि त्यानंतर एल्स इफ. elif. म्हणजे मल्टी वे डिसिजन, राइट? वन वे डिसिजन, टू वे डिसिजन, मल्टी वे डिसिजन आणि नेस्टेड लूप्स. अरे भैया, सबसे पहले वन वे डिसीजन. वन वे डिसीजन में क्या आता है आपका? इफ स्टेटमेंट, राइट? टू वे डिसीजंस, इसमें क्या आता है आपका? इफ एंड एल्स स्टेटमेंट. ठीक है. मल्टी वे डिसीजंस, इफ, एल्स इफ आणि एल्स. अरे क्या बात है, बहुत जल्दी सीख गए भैया आप तो. एंड एल स्टेटमेंट. चलो अब आखिरी बता दो. नेस्टेड लूप्स म्हणूयात आपण. ठीक आहे. नेस्टेड लूप्स मध्ये काय येणार? मल्टिपल डिसिजन्स विदिन अदर डिसिजन. याला सिंपल मध्ये लिहायचं आपल्या लेम लँग्वेज मध्ये, इफ मे इफ. ठीक आहे. गेटिंग द पॉइंट. सिंपल 4 कन्सेप्ट पाहिलेत आपण. अरे समझे भैया? यस सर. पक्का? Yes, sir. ठीक आहे. सो ओके, एक एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे. इथं तुमच्याकडे ब्लॉक डायग्राम पण आहे, कोड पण आहे. ओके. नाउ टेल मी, मला आउटपुट सांगायचा. ठीक आहे. जर माझी एक्स ची व्हॅल्यू 0 असेल तर आउटपुट काय येणार? आंसर सामने है भैया. स्मॉल ही प्रिंट करेगा वो. राइट. स्मॉल प्रिंट करेल आणि ऑल डन पण, ऑल डन भी तो है. Yes, all done. करेक्ट. x इज इक्वल्स टू 5. मीडियम and all done. Yes. First condition false, second condition true. It will execute and exit the block. X is equals to 20. Large and all done. करेक्ट. दोनों कंडीशन फॉल्स, फॉल्स स्टेटमेंट रन करेगा और ब्लॉक खत्म. ठीक आहे. आता याच्यामध्ये एल्स नाही आहे, राईट? सो आता ह्या केसमध्ये एक्स ची व्हॅल्यू 20 राहिली असती लेफ्ट हँड साइड. एवढा ब्लॉक. माझा कर्सर दिसतोय तुम्हाला? रेड कर्सर. Yes. Yes, sir. सो लेफ्ट हँड साइडचा ब्लॉक. जर इथे एक्स ची व्हॅल्यू 20 राहिली असती तर आउटपुट काय येणार? बोथ कंडीशन ट्रू सर. अरे एक्स ची व्हॅल्यू 20 आहे भैया. हे ऑपरेटर कोणचा आहे? अच्छा, लेस देन. सॉरी. सो अभी बताओ आउटपुट क्या आएगा? अरे बताओ भैया, इतना टाइम लगता है?
अरे भाई x ची व्हॅल्यू 20 असणार. फर्स्ट स्टेटमेंट तुमचे ट्रू आहे का फॉल्स आहे? 20 इज लेस दॅन 2 और False. नॉट? फॉल्स. False. सेकंड स्टेटमेंट ट्रू. False. फॉल्स. इसमें एल्स है क्या? नहीं है. नहीं है, राइट? तो ब्लॉक मधनं काहीतरी एक्झिक्यूट करेल का तो? नहीं करना. नाही करणार. सो याचा आउटपुट सिंपल काय येणार? ऑल डन. समजे? Yes sir. अरे भाई गाईस काय कन्फ्युजन होत आहे? सी इथं तुम्ही अडकलेत. तुम्ही याच्यानंतर रेकॉर्डिंग बघणार. इट विल बी अ बॅकलॉग. त्यासाठी मी फ्रायडेला याचा लेक्चर नाही घेतला. द रिझन इज वाय दिस. इंडेंटेशन आणि ब्लॉक्स नाही कळालेत तर पुढे सगळं बॅकलॉग होत जाणार. कळतंय? इंडेंटेशन कळालं? अरे हा नाही बोलो. नाही कळालं तर नाही बोलो, नाही सांगा. मी अजून एकदा इंडेंटेशन सांगेल. सर परत एकदा सांगा. ओके ठीक है. कोडिंग में जाता है. ठीक है. सो तुम्हाला कुठला तरी एक लॉजिक दिला. ठीक आहे. एक कंडिशन स्टेटमेंट दिली, राईट? सो मला एक काहीतरी कोड एक्झिक्यूट करायचा. मला प्रिंट मध्ये हवंय. ठीक आहे. हॅलो माय नेम इज पुष्पराज. ओके. आता मला हे स्टेटमेंट रन करायचंय. जर माझं एक्सची व्हेरिएबल आहे, व्हॅल्यू 20 आहे. ठीक आहे, राईट? जर माझी एक्सची व्हॅल्यू 20 असेल, याच्या समोर लिहितो, रन दिस लाईन ओनली वेन एक्स इज 20. ओके. प्रॉब्लेम स्टेटमेंट का आला? येस सर. ओके. Yes, sir. सो आता हे चेक कसं करणार? सगळ्यात आधी मी युजरकडनं इनपुट घेणार. ठीक आहे. थोडंसं अदर वे मध्ये, राईट? जर युजरने x20 प्रिंट केला तर माझं नाव हॅलो माय नेम इज पुष्पराज, मला ही लाईन एक्झिक्यूट करायची आहे. ओके. सो सगळ्यात आधी आपण काय करणार? एक्स डिफाईन करावं लागेल. युजरकडनं इनपुट घ्यायचं आपल्याला. इंटिजर टाईपचा इनपुट राहील, करेक्ट? अरे हाया ना, 20 काय स्ट्रिंग आहे, इंटिजर आहे? Yes. भूल गए, Integer. राइट? Hmm. Enter the value of x. Okay. Now कंडिशन काय लिहिणार मी आता? If x If is x is equal to हाँ 20, 20. हाँ. राइट? Print hello my name is Pushparaj. राइट. आता मी असं लिहून दिलं तर चालेल का? Yes. कसं काय चालेल? नहीं. एरर देतोय तो तर. हाँ. म्हणतो काही टॅप हे करावं लागेल. राईट. सो मला इफ स्टेटमेंट कोडिंगला समजवण्यासाठी मला त्याला काहीतरी सिंटेक्स द्यावा लागेल, राईट? करेक्ट. कुछ तो सिंटेक्स देना पडेगा ना उसको. त्याला समजणार कसं की ही कंडिशन ट्रू असल्यानंतरच हे प्रिंट करायचंय? तो तर बाय डिफॉल्ट प्रिंट करून टाकेल. जर मी इफ कंडिशन दिलीच नाही तर तो प्रत्येक वेळेस मी 10 जरी इनपुट दिला तरी प्रिंट करेल तो, राईट? सो मला माझं लॉजिक एक्झॅक्टली सांगण्यासाठी मी तिथे काहीतरी सिंटेक्स यूज करेल. सो इन पायथन लँग्वेज whenever you are using any conditional statements, any looping statements, any function, ठीक आहे, or any class, ओके, फंक्शन, क्लास, लूप्स, ठीक आहे, काय असतं ते आपण पुढे बघूया. बट फॉर नाव कंडिशन स्टेटमेंट्स. ओके. सो तुम्हाला एखादी तुमची कंडिशन प्रिंट करून घेण्यासाठी आणि इफ इट इज डिपेंडंट ऑन समथिंग, ओके, सो आपण त्याचा एक ब्लॉक क्रिएट करतो, करेक्ट? ठीक आहे. सो मला हे त्या कोडला सांगण्यासाठी आपण बाकी लँग्वेजेस मध्ये काय केलं असतं,
जर सी लँग्वेज राहिली असती तर मी असं कर्ली ब्रॅकेट क्रिएट केला असता. फॉरगेट अबाउट दिस ॲज ऑफ नाउ. ओके, मी असं केलं असतं, इफ स्टेटमेंट लिहिली असती. ठीक आहे, असं काहीतरी ब्लॉक क्रिएट केला असता, राईट. तर ही कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करायचा, राईट. मी कर्ली ब्रॅसेस मध्ये एखादा ब्लॉक क्रिएट केला असता. बट पायथन लँग्वेज काय म्हणते, बाई मला एवढं कॉम्प्लिकेटेड नाही करायचं, मला सिम्पल काय करायचंय, विदाउट कर्ली ब्रॅसेस मला त्याला माझं लॉजिक पाठवायचंय. ओके, सो त्याच्यासाठी आपण इंडेंटेशन ब्लॉक यूज करतो. इंडेंटेशन इज नथिंग बट स्पेस बिफोर युअर लाईन ऑफ एक्झिक्युशन ऑफ द ब्लॉक. ओके, सो तुमची कंडिशन स्टेटमेंट स्टार्ट होते विथ युअर कंडिशन, इफ एल्स जे काय असेल ते. त्याच्यानंतर तुमची कंडिशन द्यायची आणि कोलन. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन मध्ये तुम्ही इथं स्पेस देतात. सो लेट इट बी 1 स्पेस, let it be double space, let it be 3 space or let it be tab. आता मी तर डबल टॅब जरी दिले तरी हे माझे एक इंडेंटेशन झालं. ओके, हे तुम्हाला डिफाइन करायचं. आणि नंतर मला हा इफ ब्लॉक एंड करण्यासाठी आपण इंडेंटेशन रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, म्हणजे तुमचा इफ ब्लॉक एंड होतो. ओके, सो ही जी स्पेस असते, ठीक आहे, याला आपण इंडेंटेशन म्हणतो. हे जे मी सिलेक्ट केलेलं आहे. दिस कॅन बी एनी नंबर ऑफ स्पेसेस. ओके, येस. डाऊट कोणाचा होता? अरे भैया बोलो, कोणाचा डाऊट होता? माझाच होता, तसं क्लिअर झालं. ओके, ठीक आहे. इंडेंटेशन कळालं आता? येस सर. आता मी एक ओके, याच्यामध्ये पण एरर देतोय. तो का देतोय? इथं मी ओव्हर केलं, ठीक आहे, रेड लाईन दिसते, स्टील एरर आहे. काय वाटतं कशामुळे असेल? रॅन्डम गेस. सर ती ऍक्च्युली ती कंडिशन जी आहे एक्स इज इक्वल टू 20 ती तिथं आपली कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणून तो आपल्याला प्रिंट करून देणार हॅलो माय नेम इज पुष्पराज. तर जो खालचा प्रिंट स्टेटमेंट आहे ना तो इफ सोबत पाहिजे, म्हणजे तो जो ब्लॉक आहे ना तो आपला एंड होतो, म्हणजे तिथं कंडिशन एंड होते ना. हा, तो जो हा खालचा प्रिंट स्टेटमेंट आहे हा इफ सोबत पाहिजे, म्हणजे तिथे इंडेंटेशन नाही यायला पाहिजे. तर मी इथं एक्स्ट्रा स्पेस दिला नाही, इफ सोबत, म्हणजे इंडेंटेशन नाही पाहिजे तिथे. अजून एक टॅब देऊ? नाही, बॅकस्पेस द्या, बॅकस्पेस, पूर्णपणे बॅकस्पेस. येस, इथे पाहिजे. इथे पाहिजे आणि इथे असेल तर हे चालणार की नाही? हे पण चालू शकतं, दोन्ही प्रिंट करणार मग ते, आय गेस. करेक्ट. सो जोपर्यंत तुमचे इंडेंटेशन फॉलो होतं तोपर्यंत तो सगळं प्रिंट करेल. तुम्हाला इंडेंटेशन रिमूव्ह करायचं असेल तर पूर्ण इंडेंटेशन रिमूव्ह करायचं, असं अर्धा रस्ता सोडून नाही जायचं. ओके, याला टेक्निकल टर्म्स मध्ये झिरोथ लाईन ऑफ एक्झिक्युशन, फर्स्ट लाईन ऑफ एक्झिक्युशन, फर्स्ट लाईन ऑफ इंडेंटेशन, झिरोथ लाईन ऑफ इंडेंटेशन. सो तुम्ही जेवढं डीपर मध्ये जाणार तेवढं कन्फ्युजन होणार. सो त्यामुळे मी लाईन ऑफ इंडेंटेशन किंवा लाईन ऑफ एक्झिक्युशन तुम्हाला सांगितलं नाही, राईट. तुम्ही अजून कन्फ्युज होणार. बट
तुम्हाला होमवर्क देतो. ठीक आहे. व्हॉट इज लाईन ऑफ एक्झिक्युशन इन पायथन? What is line of indentation in Python? ओके, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, बट ॲज अ टेक्निकल डिफरेशन गुगल करा. नाही कळालं तर नेक्स्ट क्लासमध्ये एक्सप्लेन करेल. ओके, दिस इज ऑल रिलेटेड विथ द इंडेंटेशन ओनली. मी आता परत सांगेल तर ऑलरेडी खूप काही खिचडी झाली आहे, अजून खिचडी होणार. सो बेटर इज तुम्ही रिसर्च करा. नाही कळालं विल डिस्कस इन द नेक्स्ट क्लास. ओके, बट ॲज ऑफ नाव इफ कंडिशन कळाली. कंडिशन स्टेटमेंट कसं लिहितो, त्याच्यामध्ये कंडिशन ब्लॉक कसा क्रिएट करायचा. ठीक आहे. एल्स इफ स्टेटमेंट, इफ एल्स इफ एल्स स्टेटमेंट, नेस्टेड इफ. कळालं. ठीक आहे. ओके, ट्राय. ओके, सो जस्ट टुडेज समरी. कंपॅरिझन ऑपरेटर्स आपण ऑलरेडी लास्ट क्लासमध्ये पण पाहिलं होतं, आज परत पाहिलं आपण. इंडेंटेशन पाहिलं. इंडेंटेशनसाठी मी तुम्हाला एक होमवर्क पण दिलाय. लाईन ऑफ एक्झिक्युशन अँड लाईन ऑफ इंडेंटेशन पायथन मध्ये काय असतं ते चेक करायचं आहे. ठीक आहे. देन वन वे डिसिजन्स म्हणजे सिम्पल इफ स्टेटमेंट. टू वे डिसिजन्स म्हणजे तुमचं इफ अँड एल्स स्टेटमेंट. नेस्टेड डिसिजन्स इफ मध्ये इफ. मल्टीवे डिसिजन्स इफ एल्स इफ आणि एल्स. ठीक आहे. ट्राय एक्सेप्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ऑलरेडी आज खूप काही खिचडा झालाय. ओके, गेटिंग द पॉइंट. 15 मिनिटाचा टॉपिक आहे, ऑलमोस्ट 1 तास घालवलाय आपण आज, बट इट इज नेसेसरी. जर हे नाही कळालं फॉर लूप पुन्हा बाउन्सर जाणार. ठीक आहे. सो नेक्स्ट क्लास उद्या तुम्हाला हॉलिडे आहे. ठीक आहे. आज ऑलरेडी खूप काही खिचडी झाली आहे, बट ठीक आहे, मी असाइनमेंट असेल ते ग्रुपवरती टाकेल. ठीक आहे. सो डू प्रॅक्टिस. आतापर्यंत आपण जेवढं काय पाहिलेलं आहे ऑलरेडी एक असाइनमेंट शेअर केलेली आहे. ट्राय करा. एरर आला सॉल्व्ह करायचे ट्राय करा. नाही झालं अजून एकदा ट्राय करा. जीपीटी यूज करू नका. तिसऱ्यांदा पण एरर सॉल्व्ह नाही झाला तर आपण डाऊट क्लासमध्ये सॉल्व्ह करूयात परवाच्या दिवशी संध्याकाळी. ठीक आहे. येस सर. सी मी डाऊट क्लास सॅटर्डेला पण घेऊ शकतो, बट स्टील मी हाफ एन आवर आधी जॉईन करतो. 1 तासाचा क्लास मी 1.5 तास घेतो, जस्ट बिकॉज की बॅकलॉग्स नको व्हायला. ओके, सो युटिलाइज दॅट टाइम. ओके गाईस. सर ठीक आहे. आजची समरी, आजचे छोटूसा टॉपिक पण फ्रस्ट्रेटिंग टॉपिक. Got it or not everyone? Yes, sir. अनम्यूट करा यार. Yes, sir. मी पण दिवसभर ऑफिस मध्ये असतो, मी पण फ्रस्ट्रेट होतो, बट स्टील क्लास घेतो. राईट. येस सर. या ओके. ठीक आहे. सो सगळ्यांनी कोटा फॅक्टरी पाहिली आहे? कोणी नाही पाहिली आहे? अरे वेब सिरीज यार. यस Yes, सर sir. पाहिली आहे ना? जीतू भैया की कंसेप्ट याद है? यस. हाँ. सो बीच चिल. ठीक आहे. सो काही असेल मला ग्रुपमध्ये तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकतात. उद्याचा दिवस ब्रेक आहे बिकॉज मी उद्या रात्री ट्रॅव्हलिंग करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माझे 2 दिवस ट्रेनिंग आहे, बट स्टील मी तुमचा क्लास घेईल. सो विल जॉईन बॅक ऑन द वेनसडे. कोणी मुंबईमध्ये आहे? मुंबई लोकेशनला? हा
ओके. सुनीता वेनसडे सॉरी सुनीता आहे सर मुंबई. ओके. सो वेनसडे थर्सडेला नेरूळच्या डी वाय पाटील कॉलेजमध्ये माझं JNAI आणि एजंटिक AI वरती एक ट्रेनिंग आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन जॉईन इन. ओके. तुला रजिस्ट्रेशन ची गरज नाही आहे, तू डायरेक्टली येऊ शकतेस. ओके. बट मला आधी पिंग करशील. डू लेट मी नो बाय टुमॉरो. ओके, इफ यू आर कमिंग ऑर नॉट. जस्ट लेट मी शो यू द स्मॉल ब्रोशर. ठीक है, पब्लिसिटी नहीं है, इट इज जस्ट if you guys want to learn about what is agentic AI. तो सेशन लाईव्ह नसणार का युट्यूब वर? नाही, ऑफलाईन ट्रेनिंग आहे, पेड ट्रेनिंग आहे बॉस. ओके, त्यांची ट्रेनिंग ऍक्च्युली आजपासून स्टार्ट झाली आहे. ओके, 6 days ट्रेनिंग आहे. आज ऑलरेडी दे आर कंडक्टेड ऑन द फाउंडेशन ऑफ JNAI and LLM, ॲडव्हान्स LLM and RAG. उद्याचा टॉपिक्स आहे. सो देअर इज डिफरंट पर्सन्स. आज कोणतरी AWS मधून आलेला, एक IIT बॉम्बेचा स्पीकर होता, एक फ्रॅक्टल मुंबईचा होता. उद्या बाकी प्रोफेसर्स आहेत. अँड देन डे 3ला मी एजंटिक AI सिस्टीम्स, फ्रेमवर्क्स अँड मल्टी एजंट सिस्टीम्स या 2 टॉपिक्सवरती कम्प्लीट ट्रेनिंग घेणार आहे. ठीक आहे. सो 2nd and 3rd जुलै 2 दिवस, मॉर्निंग 9:30 टू इव्हिनिंग 4:30. पहिले 2 सेशन्स थेरॉटिकल आहे अँड देन लास्ट इज हँड्स ऑन. ठीक आहे. इफ एनीवन इज इन मुंबई अँड तुम्हाला नेरूळ जवळ असेल and if you want to join in, then you can join, but do let me know by tomorrow.